अमरावती ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गालगत तिवसा नजीक एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारासाठी नेत असताना मार्गातच मृत्यू झाला आहे। ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान घडली। अपघातानंतर जखमी अवस्थेत बिबट्या रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ तिवसा वन विभागाला याची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र अमरावतीहून रेस्क्यू पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल 3 तासाचा विलंब झाला। या काळात जखमी बिबट्या तडफडत पडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान वन विभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार सुरू केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले। मात्र दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला। वन्यजीवप्रेमी अविनाश पांडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की रेस्क्यू पथक वेळेत पोहोचले असते तर बिबट्याचा जीव वाचू शकला असता। वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेला। RFO अमोल चौधरी यांनी सांगितले की माहिती मिळताच पथक तात्काळ रवाना झाले होते। जखमी बिबट्याच्या पायाला आणि जबड्याला दुखापत झाली होती। उपचारासाठी हलविताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला। या घटनेमुळे वन्यजीव संरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।